नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शहीद अर्जुन जाधव यांच्या 11 महिन्याच्या चिमुकल्याला कडेवर घेताच उदयनराजे भाऊक. शहापूरमध्ये डोळे पाणावणारी सांत्वन भेट. जम्मूतील पुरी येथे झालेल्या स्फोटात सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील शहीद वीर जवान अर्जुन जाधव यांच्या निवासस्थानी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देत कुटुंबियांचं सांत्वन केलं. काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवान अर्जुन जाधव यांना वीर मरण आले. 25 जूनला आपल्या 11 महिन्याच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त घरी येण्याची त्यांची योजना होती. मात्र त्याआधीच त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटून शहापूर येथे पोहोचले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणार आहे. यावेळी शहीद अर्जुन जाधव यांचे अवघे 11 महिन्याचे चिमुकले बाळ पाहून उदयनराजे भाऊक झाले. त्यांनी त्या चिमुकल्याला कडेवर घेतलं. मायेने डोक्यावरून हात फिरवत त्याच्याशी काही क्षण खेळले आणि त्याला प्रेमाने जवळ घेतलं. पित्याच्या मायेपासून कायमचा दुरावलेल्या त्या निरागस बालकाकडे पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. उदयनराजे भोसले यांनी जाधव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला आणि शहीद अर्जुन जाधव यांच्या बलिदानाला कृतज्ञ अभिवादन केले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही वीर जवान महाराष्ट्राचे सुपुत्र होते. मंगळवारी उशिरा संध्याकाळी उरी येथील कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात वीर मरण आलेल्या दोन्ही जवानांची ओळख पटली असून वीर जवान विक्रम चव्हाण हे एरोली नवी मुंबई येथील रहिवासी होते, तर वीर जवान अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचे रहिवासी होते. दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव कायदेशीर प्रक्रियेनंतर लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेनं देशभरात शोककळा पसरली आहे.